तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। एच बुद्धातीताच एच बुद्ध अनागता पचपन्नाच ए बुद्ध अहं वन्दामि सर्वदा। एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचपन्नाच ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा। एच संगातीताच एच संगा अनागता पचपन्नाच ए संगा अहं वन्दामि सर्वदा। महादयो महासतो बोधि मूले निषिध्यं पंचमारे पराजित्वं पतो सम्मोदिमोत्तमम् एतेन सच्चवाजेन सोतिते होतु सर्वदा। एतेन सच्चवाजेन सर्वदुःखभया रोगशोको अन्तराय विनाशतु। एतेन सच्चवाजेन होतु ते जय मंगलानि। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आज आपण ज्या ठिकाणी आपण बसून आहोत तर या ठिकाणी जे भगवंताच्या काळामध्ये जे काही संघ होते आपण पाहत असतो, आपण धम्म ऐकत असतो. ऐकताना सुद्धा आपलं जे मन आहे, आपलं जे बल आहे हे आपलं वाढत असते. भगवंतांनी सांगितलेलं आहे की भिक्षूंना तुम्हाला भिक्षू बनायचं असेल तर तुम्ही सारीपुत्त आणि महामोगलांसारखे आपण भिक्षू बनले पाहिजे. उपासक आहे तर अनाथपिंडिकासारखे, उपासिका आहे तर विशकासारख्या उपासिका, किंवा नकुल पिता नकुल माता किंवा भिक्षुनी उत्पलवर्णा खेमा हा एक आपला एक आदर्श असतो. जेव्हा आपण एच संगा अतीताचं एच संगा अनागता आपल्यासमोर कोणत्या तरी एक संघाचा एक आदर्श असल्याशिवाय आपलं जे सुप्त अवस्थेमधील जे पुण्यपारमितेचं जे बीज आहे त्याला वीर्यबल मिळाल्याशिवाय ते एक उत्साहित होऊ शकत नाही. म्हणून हे जे केळझर भूमी आहे, प्रथमच भंते मेहतानंदजींनी सांगितलं की हे एक चक्रीय नगरी होती. एक चक्रीय म्हणजे एकायनाहं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्ध्या, धम्माचा अभ्यास करणारी भगवंताच्या काळातील एक फार मोठी अशी एक भूमी होती.
आणि या भूमीमध्येच निसर्गाचे काही नियम असे ठरलेले असतात. जिथपर्यंत कोणती वस्तू उत्पन्न होत असते आणि नष्ट होत असते त्याच्यासाठी काहीतरी एक कालावधी लागत असतो. पण त्या भूमीवर असे काही निश्चित स्थानं असतात, ते कधी बदल होऊ शकत नाही, ते परिवर्तन होत नाही. आणि म्हणून जसे बुद्ध झालेले आहेत, जसे भगवान आहेत, तर भगवंताचे जे काही 4 स्थानं आहेत, आपण जेव्हा एच बुद्धा तिताचं एच बुद्धा अनागता पशुपन्नाच ए बुद्धांग वंदामी सबदा. बुद्धाचे 4 स्थान कोणते निश्चित आहेत? आता तुम्हीच ठरवा. मी काही तुम्हाला काही प्रश्न करत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही माहीत आहे म्हणता, माहीत नसतील तर माहीत नाही म्हणता. तुमच्या मनात हीच कल्पना येऊन जाईल की जी 4 स्थानं आहे म्हणजे कपिलवस्तू, सारनाथ, बुद्धगया, नाही का? पण हे नाही आहेत. 4 स्थानं प्रत्येक बुद्धाचे जे आहेत, ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त होत असते ते म्हणजे बुद्धगया एक आहे. बुद्ध म्हणजे सिद्धार्थ नव्हे. तसंच बुद्ध ज्या ठिकाणी संघाची निर्मिती करतात ते स्थान म्हणजे सारनाथ. आणि ज्या ठिकाणी भगवंत जास्तीत जास्त निवास करतात ते म्हणजे श्रावस्ती. तशाच प्रकारे जसं आहे धम्म आहे, सत्ता देव अनुसानो, देवता ही मनुष्यांची शास्त्र आहेत. पण जेव्हा देवता लोकांना उपदेश करून भगवंत, मी थोडक्यामध्ये सांगत आहोत, तर जेव्हा देवता लोकांमधून जे उतरत असतात ती म्हणजे संकीचा. हे जे 4 स्थानं आहेत हे म्हणजे जे बुद्ध झालेले आहेत हे यांचे निश्चित असतात. पुढचे जे मैत्रेयी बुद्ध असतील ते सुद्धा या स्थानाच्या आधारावर बुद्धत्व प्राप्त करतील, संघाची निर्मिती करतील, त्यांचं निवासस्थान श्रावस्तीच राहील. आणि जेव्हा देवलोकात ते धम्माचा उपदेश करतील तेव्हा सुद्धा ते संकीच्या नगरामध्येच उतरतील. तर भंतेजी आपल्याला का सांगत आहेत? तर आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे. आज आपण ज्या पवित्र ठिकाणी आहोत, या पवित्र ठिकाणीची आपल्याला एक माहिती पाहिजे. याच्याही आपण एक शोधात असलो पाहिजे. जसे खोब्रागळे सर त्यांच्या जे काही चित्तात आहे आणि एवढ्या म्हातारपणात त्यांनी एक संकल्प केलेला आहे की या संघाची चांगल्या तऱ्हेने एक निर्मिती झाली पाहिजे. 3000 विद्यार्थ्यापर्यंत आपण हा एक संकल्प पूर्ण होईल. तसंच या ठिकाणी जे काही शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत, श्रावणीर आहेत, यांना हेच संघातीताचं बुद्धाच्या काळातील बुद्धाचं जे महत्त्व आहे भंतेजींनी सांगितलंच होतं, एक धम्मचक्र एक नगरी. पण मध्यस्थी तो एक काळ आहे. बुद्धाने जे बुद्धत्व प्राप्त केलं, प्रचार प्रसार केला, पण बुद्धाचं जे खरं जे महत्त्व आहे आपण जे देवता लोकांमध्ये आणि मनुष्य लोकांमध्ये पाहू शकत नाही ती म्हणजे अजिंठा. आणि अजिंठाच्या परिसरातील जो काही भिक्षू संघ शेवटपर्यंत जगलेला आहे, तर त्या सायंद्रीच्या पर्वतावर भिक्षू जगलेला आहे आणि त्यांचं ते एक निधन झालेलं आहे. तशाच प्रकारे आपण जेव्हा या धम्माचा अभ्यास करतो, राजपुत्र, राजा आणि सम्राट याच्यामध्ये फरक आहे हे आपल्याला माहीत आहे. सम्राट जो काय एक राजपुत्र होता आणि तो एक राजा झाला. राजाचा काय झालेला आहे? सम्राट झालेला आहे. आणि सम्राट होऊन त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये एक प्रचार प्रसार केलेला आहे. पण त्याची जी एक करुणा आणि मैत्री होती, जिथपर्यंत त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला नाही तिथपर्यंत त्याला ती काही तेवढ्या प्रमाणावर ते कळत नव्हती. पण जेव्हा त्यांनी भगवंताच्या धम्माचा एक अभ्यास केला, भगवंताच्या धम्माचा अभ्यास हा एक 2 प्रकारे असतो. भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा एक सागरासारखा आहे. म्हणजे 84,000-82,000 भगवंताचे उपदेश आहेत, त्याच्या संघाचे 2,000 आहेत. हा उपदेश 84,000 भगवान बुद्धाचा उपदेश आहे. हा कोणी मानवतेने विसरू नये यासाठी सम्राट अशोकाने 84,000 या संपूर्ण जम्बूद्वीपातील शहरं निवडले आणि त्या ठिकाणी 84,000 स्तूप बनवले. तसंच सम्राट अशोकाला असं वाटत होतं, केव्हा वाटत होतं आणि कधी वाटत होतं, हा महत्त्वाचा भाग आपल्यामध्ये असलेला पाहिजे. आपण तो कधी कधी एक विसरत आहोत. भगवान बुद्धाचा धम्म हा एक सागरासारखा आहे आणि त्याच्यातून सार म्हणजे जी एक संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे ज्यामध्ये आपण वंदना म्हणत असतो. सम्राट अशोकाच्या माध्यमानं जेव्हा संगममित्र आणि महामहिंद्र हे श्रीलंकेमध्ये गेले तेव्हा 4 रूपाने जो काही संस्कृती होती ती जशान तशी नेली, तिथून जशान तशी आली. पण आपण ती परिपूर्ण न स्वीकारल्यामुळे चेतनांग वजाई कमंग मिटते, आपल्यामध्ये ती चेतना तयार होऊ शकत नाही.
आपल्यामध्ये ऊर्जा आहे, पण ती चेतना संस्कृतीचा ज्याप्रमाणे संगममित्रांनी महामंदिरांनी श्रीलंकेमध्ये प्रचार प्रसार केला, ब्रह्मदेशामध्ये प्रचार प्रसार केला, थायलंडमध्ये प्रचार प्रसार केला, तो प्रचार आणि प्रसार 4 रूपानं आपल्याला कोण्या ठिकाणी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी जरी मिळत असेल तर आपल्या नवीन बौद्ध बांधवामध्ये मिळत नाही आहे. आणि जेव्हा आपण बुद्धगयाला जात असतो आणि इतर देशातले बंधू बांधव आपल्या बुद्धगयाला येतात तेव्हा ते संस्कृतीच्या 4 रूपानं कसं एक उच्चारण करत असतात, त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने एक पाहण्यासाठी एक मिळत असते. तेव्हा आपल्यामध्ये एक नवीन वीर्य निर्माण होत असते. जर सार नसेल तर आपण बाहेरच भटकत राहू, किती काही शिक्षण घेऊ आहे की नाही. याच्या अगोदर काही शिक्षण घेतलेलं आहे असं नाही आहे. इतर देशात काही हजाराचं नाही 10-10 हजाराच्या संख्येने भिक्षुक आहे. तशी ही पाळी आपल्याकडे येऊ नये. 3,000 जर काही 10,000 झाले तर तशीच येणार. म्हणून त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा सम्राट संघमित्रांनी महामंडळाने जी धम्म तर नेला सागरासारखा, परंतु जी संस्कृती आहे जी 4 रूपाने आहे तिचा जिथपर्यंत आपण स्वीकार करणार नाही तिथपर्यंत आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं चेतना तयार होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या नजरेसमोर ठेवला पाहिजे आणि ती संस्कृती 4 रूपानं आपण एक अनुसरली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. आणि हे स्वीकारण्याचं जे काम आहे हे प्रथम उपासक उपासिकांनी स्वीकारलं पाहिजे. कारण की धम्माची जी खरी जबाबदारी आहे हे काय भिक्षू संघावर नाही आहे खऱ्या अर्थानं. कारण की आजचं जे नवीन धम्म परिवर्तन झालेलं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे झालेलं आहे. म्हणून तुम्ही आमच्याकडे पाहता हा तुमचा 100% चुकीचा दृष्टिकोन आहे. कमीत कमी धर्म हा सागरासारखा आहे, तो नाही वाचत नाही कळत, पण संस्कृतीचं उच्चारण त्या शब्दाचा अर्थ हे आपल्या पुढे असलेल्या आता एवढे दानशूर लोक आहेत, चांगली गोष्ट आहे, आमच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण संस्कृतीचं सार म्हटलं मला जरी अभ्यास माहीत नाही परंतु मला यांना येतही नाही हेही मी सांगू शकतो 4 रूपाने. तर तो सार कसा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. सम्राट अशोकाची जी करुणा आहे आणि ती मैत्री आहे ही आपण कशा तऱ्हेने आपण समजून घेतली पाहिजे. जेव्हा सम्राट अशोकाने जेव्हा धम्म स्वीकारला म्हणजे सार आहे दररोज आपल्याला एक म्हणावं लागत असते, जशी वंदना आहे. पण वंदना आपण जे म्हणत असतो ही बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना म्हणतो, परंतु त्याची जे विशेषता आहे अ आणि ब मध्ये दिलेली आहे. आमच्या देशातील डॉक्टर प्राध्यापक सूर्यकांत भगत यांनी 80 किंवा 82 मध्ये एक पुस्तक छापलेलं होतं, त्यामध्ये ते दिलेलं होतं, परंतु त्याचं अनुसरण कोणी केलेलं नाही. त्यामुळे आपण एकांगिक दृष्टिकोनातून पडतो. जसं ज्या ठिकाणचा प्राणी त्या ठिकाणीच तो आपली सत्ता गाजवतो, त्या ठिकाणापुरतं आपलं महत्त्व असते आणि त्याच ठिकाणी आपण भ्रमाच्या आनंदात डुबून राहतो. परंतु जेव्हा दुसऱ्याकडे गेलो तर आपल्याला त्या रांगेतून बाहेर केले जात असते, कारण आपल्याला दुसऱ्या ठिकाणचं महत्त्व माहीत नाही राहत. म्हणून ज्याप्रमाणे खोब्रागळे साहेब म्हणतात की इथले विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, भिक्षू झाले पाहिजे, सर्व देशामध्ये गेले पाहिजे, परंतु सर्व देशामध्ये जाऊन त्यांना जर एखाद्या रांगेच्या बाहेर काढलं तर त्याचं महत्त्व काय त्याचा विचार आपल्याला आजच करावा लागेल. नाही आता तिथे जाऊन ते तिथून येऊन सांगतील की आम्ही नाही, आमचा पहिलाच नंबर लागला, पहिला मागून लागला का शेवट लागला, ही महत्त्वाची बाब राहील ना. मग तिथून येऊन ते आम्हाला काय शिकवू शकतील आहे की नाही. हा एक काही महत्त्वाचे मुद्दे आपण खर्च करणारे दानदाते आहेत. दान हे प्रज्ञेच्या आधारावर देत असतात. तुमच्या कमाईतच आहे, तुमच्या घाललेल्या कामातून आहे, तुमच्या त्यागातून आहे, परंतु ज्ञानाचा उपयोग कशा तऱ्हेने होत आहे याची आपल्याला ओळख झाली पाहिजे. तर सम्राट अशोक जेव्हा सकाळ संध्याकाळ जसं मनुष्य नाश्ता घेतो, जेवण घेतो, तसंही काही देशातले उपासक पाणी झोपेतून उठल्यानंतर पाणी सुद्धा पित नाही, परंतु बुद्ध धम्म संघ मंदिरीचा जो सार आहे काय वाचा मनानं उच्चारत असतात, तेव्हा पाणी पित असतात, तेव्हा जेवण घेत असतात, तेव्हा दान देत असतात. तो सार म्हणजे काय? सार म्हणजे हेच आहे, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना. परंतु जेव्हा आपण बुद्ध धम्म संघ वंदना म्हणत असतो आणि जे विशेष वंदना म्हणतो ती काय करत असतो, थोडीशी उडी मारतो मधात थांबून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रज्ञेचं महत्त्व समजत नाही. म्हणून आपण कोण्या जगातही जाल 3,000 नाही 30,000 जरी बनवाल तरी तुम्ही फेल व्हाल. जी सम्राट अशोकाने संस्कृती नेली हे सार हे जर तुम्ही अनुसराल तर तो 3,000चे तुम्हाला 10,000 काहीतरी तुम्हाला महत्त्व मिळेल. आजही आम्ही पाहत असतो ना, ज्यांना बोलता येत नाही त्यांना त्यांची जागतिक लेवलवर आहे, जागतिक लेवल आहे, पण जागेवरची काहीच लेवल नाही आहे. असं जर पाहायला जाल तर म्हणून आपली जागेवरची लेवल ठेवून जर आपण जगात गेलो तर आपली लेवल आपली कायम राहील. यासाठी
ही सम्राट अशोक जेव्हा उपासक बनला किंवा भिक्षू बनला जेव्हा तो अनुसरण करत होता, तर आजचा उपासक म्हणते तशी त्यांनी उडी मारून वंदना नाही म्हटली सम्राट अशोकांनी. हे लिखित आहे, प्रकाशित आहे पुस्तकाची, पण आम्ही त्याला अनुसरत नाही आहोत आणि यामुळे आपली जी ऊर्जा आहे हे दूषित राहणार आहे. जसे इथले आता एक श्रामणेर आहे, यांना शिकवणारे जे श्रामणेर आहे यांना ध्यान करता येत नाही आणि ते ध्यान जर शिकवतील तर या नवीन श्रामणेराला काय ध्यान समजेल. इथचे कार्यकर्ते अर्धा तासही त्यांच्यासोबत बसतील नाही आल्यावर, तर पुढं काय होईल. दान तर मिळून जाईल तुम्हाला. दान काही आता कोणाला असं वाटतं हे मदत करतील ते मदत कर. आपलाच उपासकवर अजूनही आपली धम्म कार्याला सुरुवात झालेली नाही. गव्हर्नमेंटच्या दानाची काही आवश्यकता नाही. एवढा आपला उपासिका वर्ग दान देणार आहे. हे तुमच्या साध्या डोळ्याने दिसत नसेल तर आंबोळ्याला येऊन प्रत्यक्ष पहा. कोणत्याही खासदार आमदारातून कोणत्याही करोडपत्याचं दान तिथं झालेलं नाही आहे. हे एवढ्या गरीब लोकांतून झालेलं आहे की त्याची काही हद नाही आहे. आज आम्हाला गव्हर्नमेंटची आत्ताच गरज नाही आहे. आज आपल्या समाजावर भरपूर काही आहे आणि हे काही सांगण्याची गोष्ट नाही, प्रत्यक्ष डोळ्यानं सुद्धा आपल्याला पाहता येते. आम्ही कशासाठी गव्हर्नमेंटला याचना करायची? काय गव्हर्नमेंटच्या पारमिता पूर्ण करायच्या आहेत का आम्हाला? आमच्या समाजाच्या पुण्य पारमिता आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ह्या आपल्यासमोर आपण ध्येय का ठेवू नये, मला हे म्हणायचं आहे. याचे जर उदाहरण नसते तर झाले असते. आज आंबोळ्याचं तुम्ही सेंटर पहा, किती एकरमध्ये आहे, काय आहे आणि ते बांधकाम बंद आहे का चालू आहे, तिथे किती भिक्षू दरवर्षी किती उपासिका येत असतात, ध्यान शिकत असतात. आज आपल्याला त्या गव्हर्नमेंटचं कोणतं दान आहे, शील नाही. कोणता अधिकारी काय तुम्हाला वंदन करून दान देणार आहे? आज आपला समाज आहे, पण तुम्ही जर संस्कृतीचा पुढच्या लोकांनी जर खरोखरपणे अवलंबन केला तर समाजावर आज काहीच कमी नाही. पुढे पाहू ना गव्हर्नमेंटचं द्यायचं. आपल्याला तर हे म्हणता येते गव्हर्नमेंटला आम्ही देऊ शकतो आजच्या परिस्थितीत, आणि कोणी नसतील देत तर सिलान भतीजी देते, किती पाहिजे म्हणा त्याला. आजही आम्ही कुठे यात्राच केलेली नाही आहे ना. आज आम्ही एवढे शिबिर राबवलेलं आहे, कुठं सांगितलेलं आहे 10,000 दिले आणि 5,000 दिले. आज आम्ही गेल्या वर्षी 1,70,000 खर्च केलेला आहे या मुलांना. डॉक्टर आंबेडकरांनी भगवान बुद्धाची जी शेवटची वाणी आहे, भगवान बुद्धांनी जे म्हटलेलं आहे शेवटच्या वेळेस, भिक्षू आनंद काय म्हणतो भगवंताला आपल्या बुद्धिमत्तेनं, भगवान आज तुम्ही हयातीत आहे म्हणून हे हजारो लोक तुमच्याकडे येत आहेत. आज तुमचं महापरिनिर्वाण उद्या कोणी येणार नाही, तेव्हा भगवंत म्हणतात हे आनंद असा म्हणू नकोस. माझ्या महापरिनिर्वाणानंतरही चारही दिशेतील चारही संघ ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे हे चारही ठिकाणाला भेट देतील. आम्ही हे गोष्ट आम्ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही पाठवत असतो. इथल्या इथं आपण किती काही कला केला ना, आम्ही आपला पाम्पलेट छापले, हे केलं ते केलं, दाखवलं, याचा प्रभाव साध्या आंबोळ्यात पडणार नाही तुमच्या कार्यकर्त्याचा आणि तुमच्या दान देणाऱ्याचा. म्हणून तुम्ही दान देणाऱ्यांनी प्रज्ञेने दान दिलं पाहिजे. आमच्या दानाचा उपयोग कसा काय होत आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे, तर तुमच्या दानाला महत्त्व येईल, आहे की नाही. तर म्हणून भगवंतांनी काय म्हटलं की ह्या 4 ठिकाणी आम्ही या श्रामणेर संघाला गेल्या वर्षी आमचा श्रामणेर संघ लायक नसू नये, कारण की अनेक ठिकाणी बांधकामामध्ये भिक्षूच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचा एक खर्च होत असते, आहे की नाही. तरी पण भगवंताच्या वाणीचा एक आधार ठेवून आम्ही या श्रामणेर संघाला गेल्या वर्षी बोधी वृक्षाला वंदन करून आणलेलं आहे. आज तर ह्या गोष्टी कोणीच करत नाही, स्वतः जात नाही, कुठेही काही करता येत नाही. यांना ध्यान तरी करता येते का? ध्यानाची अंग तरी समजते का? त्या खोबरागडे बायले, त्या हजारे बायले त्या खोबरागडे सरला, आहे की नाही. हे असे यायची स्तुती करणारे भिक्षू बोलावतील हे पुढे चालून. आम्हाला काही आवश्यकता नाही. आम्हाला असे सिद्धांत आमच्या हाताशी सापडलेले आहे. आम्हाला जगातल्या कोणत्याही ठिकाणी उभं केलं तर आम्ही ते तशी सांगू. या जगाची सर्वात महत्वाची भूमी कोणती आहे हे आज तुम्ही सांगू शकता? हात वर करून बरोबर हात. ह्या जगातील बौद्ध धर्माची सर्वात मोठी भूमी कोणती आहे सांगा बरं. अभ्यास करणारे भिक्षू सांगा, उपासिका सांगू शकता का? नाही सांगू शकत. या जगातील, या जम्बूद्वीपातील सर्वात महान भूमी असेल तर केळझर आहे, मी सिद्ध करू शकतो. ती कशाच्या आधारावर आहे याच्यावर माझं थोडं चिंतन करावं लागेल तुम्हाला. मधला जो काळ होता जेव्हा सम्राट नष्ट झाले तेव्हा राजे, आपले बौद्ध राजे जिवंत होते, हे सत्य आहे की नाही. जेव्हा बौद्ध राजे जिवंत होते त्यावेळेस याच नगरीमध्ये एक दम्मनाग नावाचा राजा होता, हे आपण ऐकलं आहे. पण ही 2 प्रकारची राजधानी आहे. ही केळझर
ही एक अशा प्रकारची राजधानी आहे का हे मला जास्त दिवस झाले असं काही नाही, 15-20 दिवस झाले हेच माझ्या एक लक्षात आलेलं आहे, जास्त दिवस नाही झाले. आता तुम्ही म्हणाल कोणता ग्रंथ आहे, ती तर मोठी आपत्ती होऊन जाईल आहे की नाही. बरं तेही मिळून जाईल कोण्या ग्रंथात आहे कुठं आहे म्हणून. तर महत्वाचा मुद्दा हा आहे ही कशी आहे. आज या मुलांना समजलं पाहिजे ना, ही बौद्ध धर्माची जम्बूद्वीपातील प्रमुख जागा आहे, प्रमुख ठिकाण आहे. हे आपल्याला तर्कसंगत, न्यायसंगत, बुद्धिसंगत, शास्त्रसंगत जुळलं पाहिजे, तेव्हा सिद्ध होईल ना. म्हटल्यानंच होईल का. नाही तर तिकडे जाऊन म्हणाल हे शिलारण बनते जी 3 न 4 वगैरे शिकून आहे आणि भ्रमामुळे बोलले बा, असं तर नाही होईल ना, नाही ना. तर म्हणून याच्यावर तुम्ही पाहू शकता सिसिम प्रश्न नावाचा बनते डॉक्टर मेहतानंद यांनी सांगितलं, त्यांना पण अभ्यास आहे, पण त्यांना असं वाटलं आपण नेहमी सांगत असतो इथं जे काही बनते जे आहेत त्यांना सांगण्यासाठी थोडी संधी द्यावं, त्यांना काही कमी बोलता येत नाही, सर्वांना सर्व 101 अभ्यासक आहे तिथं, असं काहीच नाही आहे. पण तुमच्या दानाचं मत दानच घेत राहा, तर आम्हाला सांगायला टाईम नाही भेटेल ना, आहे की नाही. दान तर कसे पाठवतील, ऑनलाईन पाठवतील, आहे की नाही. आणि किती काय ऑनलाईन कराल आजच्या परिस्थितीत, आहे की नाही. आंबोड्याचा अंशच आहे ना, केळझर नाही कोणत्याही भारतातलं कोणतंही ठिकाण. अंश म्हणजे कसं आहे, करोडाचे बांधकाम झालेलं आहे पण त्या ठिकाणी प्रशिक्षण नाही आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आंबोड्याला प्रशिक्षण होत आहे, याच रामेरोंचा सर्वच प्रकारचे प्रशिक्षण होत आहेत, म्हाताऱ्यापासून 7 वर्षाच्या मुलापर्यंत. आम्ही काय कोणाकडे गेलो नाही, जसं गगन मल्लिकर सर्वांचं लक्ष आहे थोडंफार देईल म्हणून, आम्हाला तर आम्ही त्यांना मूर्त्या दान करू पुढं चालू, आहे की नाही. तर अशा एक प्रकारे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जेव्हा धम्मनाग राजा या इथला कोण होता, तर ही एक धम्मनाग राजा कोण आहे जेव्हा पाहाल तर याची राजधानी पवनी सांगत आहे, पवनी भंडारा. आणि पवनी भंडारा हे भगवंताच्या काळातला सुद्धा स्तूप आहे. आज आपण या देशातील बौद्ध धर्माचे डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतरित केलेले लोक आपण अंधश्रद्धेकडे झुकत आहोत. ज्या अर्थानं सम्राट अशोकाने ज्या करुणेनं जो पवनीमध्ये जो स्तूप बांधलेला आहे त्या स्तूपाजवळ जाऊन आपण खऱ्या अर्थानं त्याला आपण वंदन करून रिस्पेक्ट देतो का. अजून कमीत कमी विदर्भातले तरी उपासक उपासिका तुमचं उत्तर तुम्हाला काय मिळते, पण म्हणते की तुम्ही तरी गेले का, तर मी तसंच आहो तुमच्या मागे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये ही कशी आहे, तर जेव्हा आता हे फक्त 20 दिवस झाले असतील, माझ्या एक डोक्यामध्ये आलं पुस्तक, तर 39 वर्ष झाले माझ्या हातात आहे, पण त्या पुस्तकातून उलट माझं दिमाग होत आहे, मी काही सांगू शकत नाही. कोणी शंका निर्माण करते, कोणी काय करते, पण त्या शंका मिटवण्यासाठी फक्त 15 दिवस झालेले आहेत, ते चित्तामध्ये आलं. एक उपासिका आली माझ्याकडे आणि म्हणते तुम्ही तुमच्या गावाला एवढं मोठं बनवत आहे, याचा काही इतिहास सांगा ना. इतिहास सांगता म्हटलं माझी श्रद्धा एकदम थोडी थांबून गेली, जी रामनिगी विषय होती. कारण की पुस्तकामध्ये मी जे ऐकलेलं होतं की धम्मनाग राजाने जेव्हा त्याग केला हे माहीत आहे, पण कुठं गेला हे माहीत नव्हतं. दुसरा अंदाज होता कर. आणि त्याची भद्रशिला धर्मशिला बद्रीराजाची राणी, तर ती म्हटलं इथली आहे भद्रावतीची, तर इथे एखादा मंत्री आला असेल, एवढी श्रद्धा माझी अजूनही आहे, असं नाही आहे. पण जी श्रद्धा होती ती श्रद्धा पूर्व दिशेला गेली. जगातील ही महत्वाची भूमी कशी आहे हे सांगण्यासाठी तेव्हा मग माझ्या एकदम लक्षात आलं, राजा म्हणलं हजारो घोड्यासहित इथं नाही राहू शकत, तर तो राहत असेल घोडे झरीला. मग चित्त बदलत गेलं, पुस्तक आलं, मनच चिंतन करत आहे. घोडा झरी म्हणजे तो हे धम्मनाग राजाचे हजारो घोडे गेले, तिथं पाणी प्याले आणि त्या धरणाला घोडे झरी नाव पडलं. इकडे एक म्हणते जी सुशिक्षित होते माझ्याजवळ, मी काय बोलत होतो ते सर्च करत होते, तर त्यांना तेच उत्तर मिळत होतं की घोडाझरी मध्ये इथे हजारो घोडे प्रॅक्टिस करत होते धम्मनाग राजाचे. आणि पण हे ऐकणं मी यांना सुद्धा सांगत आहो, गगन मल्लिकला, खोब्रागड या सर्व दानदात्यांना सांगत आहो की जगातली प्रमुख भूमीचा हा कसा क्रमांक आहे, पण ध्यान करणारी कोणती प्रमुख भूमी आहे याचा लाखो लोक धम्म नाभिड जेव्हा म्हणतो तेव्हा माझा एक भ्रम होता की अरंतच तपले असतील. नाही, अरंतच नाही, लाखोच्या संख्येनं लोक जेव्हा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा संपूर्ण भिक्षू आणि उपासक त्या ठिकाणी उठून पळाले आहेत आणि अनेक वर्ष ध्यान करत जीवन जगलेले आहेत लाखोच्या संख्येनं. अशी ती भूमी घोडाझरी तलावाची
तर 7 बहिणीचं डोंगर म्हणून ती प्रसिद्ध आहे. मी जेव्हा पाहिलं म्हणलं हे खरं सत्य आहे का इथे शेवट आपले लोक ध्यान केलं, त्यांना जगण्याचं त्यांना पाण्याचं असं खूप काही चित्तामध्ये आलं. ते पुस्तकात सुद्धा मी थोड्या प्रमाणात एक वाचलेलं होतं. म्हणजे जागतिक लेवलवर काय महत्व आहे या भूमीचं. तर मग तिथे एक उत्तर मिळालं की धम्मनाग राजाचं त्याला काय म्हणते पण लष्करी मुख्यालय केळझरला होता. आता तुम्ही विचार करा, धम्मनाग राजाचं लष्करी प्रमुख ठिकाण केळझर होतं म्हणते. याला कोणतं महत्व द्याला आता तुम्ही? राजधानीपेक्षाही महत्वाचं असते ना संरक्षण खातं म्हटलं तर. म्हणून एक पहाडं दिसते हे तुमच्यासारख्या आहे की नाही. आजच्या दिवशी सफेद कपडे टाकलेल्या काही उपासिका नव्हत्या. त्या हजारो सैनिकाच्या ज्या उपासिका असतील त्या किती ध्यान करणाऱ्या असतील, किती त्याग करणारे असतील सुमित्र भिक्षूच्या एका शब्दावर, किती मोठ्या धम्मवैभवात असतील. आणि आपण पाहतो पाणी येईल काय, भंतेजीचं प्रवचन कधी बंद होईल. ते खोबरागळे सांगितलं की मी त्याला वरतच ठेवला आहे पाण्याला, आहे की नाही. तर म्हणून जेव्हा आता तुम्ही एक संघा तिथाचं एक संघा न घेता या परिसरातील या विदर्भातील उपासक उपासिकांचा विचार करा. या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येनं उपासिका सैनिकाच्या घरच्या उपासिका होत्या असा इतिहास मिळत आहे या भूमीचा. कारण की धम्मनाग राजाचं मुख्य काय लष्करी मुख्यालय होतं असा उल्लेख आहे ग्रंथामध्ये, आहे की नाही. मग पहा बरं तुम्ही आज किती महत्वाच्या भूमीवर आले तुम्ही. आता ते लष्करी मुख्यालय होतं, संरक्षण खातं होतं. आता यांना धम्म सैनिक बनावं लागेल की नाही या श्रावणी राहीना, आहे की नाही. त्या सैनिकापासून प्रेरणा घ्यावं लागेल की नाही. आणि त्यांचा किती त्याग होता. इतिहासात हे आहे की धम्मनाग राजा शिशिम भिक्षू आणि शिशिम राजपुत्र आणि सुमित्र भिक्षू यांनी एवढा परिश्रम घेऊन या विदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार खूप काही केलेला आहे, खूप काय केलेला आहे. आणि त्यांनी युद्धाचा त्याग करून प्रचार प्रसार केलेला आहे. मग अशा भूमीवर आलो ना तर या भूमीवर 3,000 काय चांगल्या तऱ्हेचं काम होऊ शकते. पण भिक्षू सुमित्राचा जो उपदेश आहे, खोबरागडे साहेब आपली अनुलमा हजारे आणि हे श्रामणे दिवसभर धुऱ्यावर ठेवतील धर्म आणि म्हणतील की आम्ही चिवरधारी आहोत, आम्ही धार्मिक आहोत, अंदा ते दानच देत राहतील भ्रमानं. तर मग हा धर्म जाईल का पुढं? जशी त्या सैनिकाची प्रॅक्टिस होत होती तशी यांची प्रॅक्टिस पाहिजे की नाही या श्रावणाची. एक तरी घंटा यांनी ध्यान केलं पाहिजे ना. दान देणाऱ्या लोकांनी ध्यान नाही केलं तर चालते. जेव्हा एक दान देणारे लोक ध्यान नाही करतील यांना प्रज्ञेची जवळ असा कोणता ग्रंथ सांगते. हे दान देणारे जे लोक आहेत आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण हे ध्यान करून जर दान नाही देतील तर प्रज्ञेतून हे दान देत आहेत असा उल्लेख कोणीतरी करेल का? फक्त स्तुती होऊन जाईल. यांना एवढं चांगलं खायला येईल. बाबासाहेबाच्या विरोधात होते 100%. बुद्धी आणि धम्मामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की मिष्टान्न भोजन हे मला विष घालवल्यासारखं वाटत आहे. मगर सोनेरी प्रसाद मला आगीने ग्रासल्यासारखा वाटत असतो. आणि कमल फुलांनी आचारलेली सह्या मला मगरीने ग्रासल्यासारखी वाटते. यांना भगवान बुद्धाच्या आधारावर मध्यान्ह आहार विहार जर राहील ते श्रावणे चांगले राहतील. नाही तर एवढे उन्मत होतील तर आपला जेवढा प्रचार करतील ना तेवढा आपला अप्रचारही यांच्यापासून होऊन जाईल. म्हणून तुम्ही काहीतरी वेळ ध्यान दिलं पाहिजे. असं नाही आहे इथला जो राजा होता, इथला जो भिक्षू होता, इथले जे सैनिक होते ते ध्यान करणारे नसतील का सैनिक? धम्मनाग राजाचे जे सैनिक होते हजारोच्या संख्येनं ते ध्यान करणारे नसतील का? ते ध्यान करणारे होते ना. मग यांनी जेव्हा हे येतात इथले कार्यकर्ते एका घंट्यासाठी येतात तर यांनी 1 घंटा ते अर्धा घंटा ते यांच्यासमोर बसून ध्यान केलं पाहिजे. आम्हाला जर हे येणारे लोक ठीक आहे दान देणाऱ्याला फुरसतच नाही आहे, त्यांना जास्त दान गोळा करायला लागते. पण हे आमच्या खोबरागडे साहेब जर असं करतील ध्यान नाही करतील तर कसं होईल. म्हणून सर्वांनी ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय ध्यान नाही हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या भूमीचा जो इतिहास आहे सर्वांचं वीर्यबल वाढलं पाहिजे असा एक विश्वास आहे. आणि आपण या ठिकाणी कमीत कमी दान द्याल तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात दान होणार आहे. कारण की या साम्यरातून जे काही पुढं निघतील ते आपल्या धम्म प्रचार प्रसाराला एक समोर नेण्यासाठीच एक निघतील. म्हणून ज्या डॉक्टर आंबेडकरांनी धर्म दिला, ग्रंथ लिहिले सर्वच माहीत आहे. आता हे संपूर्ण लोक आहेत
14 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रतिज्ञा दिली, एखाद्या उपासकाने हात वर करा बरं, मला ती प्रतिज्ञा येते म्हणून. आज तर आम्ही करोडाचं दान देतो या समाजाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये आपली जबाबदारी सोपवलेली आहे. एक करोडाचं दान देणं सोपं आहे, पण बाबासाहेबांच्या हृदयातून जी प्रतिज्ञा दिलेली आहे तुमच्या मुखातून तर काढा. नाही काढू शकत ना. म्हणून 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असे तुम्ही वागले पाहिजे. हे जर तुम्हाला साधेल तर तुमचा उद्धार झाला असं समजा. जिथपर्यंत भ्रमात नका राहू. तुमचा विषय तुमचा आदर तुमच्या धर्मगुरूच्या मनात पाहिजे, सिद्धांताच्या आधारावर पाहिजे. तेव्हा त्याला आदर म्हटलं जाईल, नाही तर भ्रम म्हटलं जाईल आणि लोक आमची निंदा करतील. म्हणून याकडे आपले लक्ष असलं पाहिजे. शत्रू आपला एक मित्र असतो. आपला मित्र हा मित्र असतो, परंतु खरा शत्रूच आपला मित्र असतो. कारण त्याच्यामुळे आपण सजग राहत असतो, नाही का. तर आजच्या या प्रसंगी आपण या सर्व उपासक उपासिकांनी जो काही महत्त्वाचा वेळ दिला आणि हे लहान लहान सामनेर आहे, पैशाचं दान देणारे तर साधक पाहिजेच, परंतु असे मूल्य देणारे पाहिजे की नाही, आहे की नाही. यांचे जे आई वडील असतील पहा बरं, त्यांना किती आठवण येत असत, आहे की नाही, घरोघरी. आणि हेही मुलं आई वडिलाची किती आठवण येतात, मनातल्या मनात कधी रडतात, आहे की नाही. कोणत्या कांट्यात जाऊन रडत असतात ते पोरं. आठवण आली का लोकांचं रडलं तर कोणी म्हणते हे रडू नको सांग, आहे की नाही. तर मग अशा त्यागमय मुलांना, निष्पाप मुलांना, निष्कलंक मुलांना आपण आहे की नाही, आपण झोपाच्या वेळेस आठवण केली पाहिजे. तर मी किती चांगला झोपून आहे की नाही. ते कसे झोपत असतील, आहे की नाही, ते कसे झोपत असतील असं तुम्हाला नाही समजलं पाहिजे का. हां, जेवण करताना ज्या मुलांची आठवण आली पाहिजे. आपण जसं खातो चांगलं तसं त्याला साधारण तरी भेटते काय, आहे की नाही. आपल्याला जशी बसायला जागा भेटते तशी त्यांना भेटते काय. हे या सगळ्या गोष्टी विचार केल्यानं तुमचं दान लय महत्त्वाचं होणार आहे. तर याच्या अगोदर आपण पुण्यकर्म केलं, यानंतरही केलं आणि पुढे तुम्ही करणार आहात. आज जे काही मला या ठिकाणी बोलण्याची जे काही संधी दिली, या ठिकाणी जे काही आपण धम्म ऐकलेला या सर्व पुण्यकर्माचं सर्व सत्पुरुष महापुरुष देवतागण स्वीकार करत असतील स्वीकार करो, स्वीकार करून दुःखी ठिकाणी असतील दुःखातून त्यांची सुटका सुखी असतील या धम्माचा त्यांना लाभ हो आणि सर्वांना धम्माचा लाभ हो. भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हाँ, सुखी हो सुखी हो सुखी हो.